चला एकदा कालच्या रिएक्शनची एकदा रिव्हिजन करूया. काल मी सांगितलं होतं वी आर गोइंग टू सी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एन अल्कोहोल, आणि अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण हे बघत होतो की अल्कोहोलच्या रिएक्शन दोन पद्धतीचे असू शकतात. अल्कोहोलच्या काही रिएक्शन मध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन हा बॉन्ड ब्रेक होऊ शकतो, तर काही रिएक्शन मध्ये कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होऊ शकतो. अशा दोन प्रकारचे रिएक्शन असू शकतात. त्यातला आपण पहिला प्रकार बघत होतो ज्या रिएक्शन्स मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणारे असं मी बोललो होतो. त्यातली जी पहिली रिएक्शन होती ती होती ऍक्च्युली त्या रिएक्शन आपल्या 12th मध्ये आपण जे हॅलो अल्केन नावाचं लेसन बघितलं त्यातल्या रिएक्शन होत्या. त्यातली पहिली होती रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ हॅलो ऍसिड्स किंवा हायड्रोजन हॅलाइड, आणि दुसरी रिएक्शन होती विथ फॉस्फरस हॅलाइड अँड थायोनिल क्लोराइड. या दोन्ही रिएक्शन आपण अगोदरच्या लेसन मध्ये बघितल्या, तिथे त्या आपण प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड म्हणून बघितल्यात, आणि आज आपण त्याच रिएक्शन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल म्हणून बघत होतो. तिसरी जी केमिकल प्रॉपर्टी आपण बघत होतो दॅट वॉज डिहायड्रेशन रिएक्शन, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ अल्किन. त्यामध्ये आपण बघत होतो जर का आपण प्रायमरी अल्कोहोल बघितले तर प्रायमरी अल्कोहोल जर का 95% H2SO4 बरोबर ट्रीट केले ऍट 443 केल्विन तर आपल्याला अल्किन मिळत होते. या रिएक्शनची नेसेसिटी अशी होती की बीटा कार्बनवर हायड्रोजन पाहिजे, बीटा कार्बनवर काय पाहिजे, हायड्रोजन पाहिजे, तरच ही रिएक्शन मिळू शकते. आणि H2SO4 जो आहे त्याचा रोल आहे मी सांगितला होता. H2SO4 हा डिहायड्रेटिंग एजंट आहे. इथं क्लिअर कट कळतंय आपल्याला की OH आणि H हे रिमूव्ह झालेत, पण मी तुम्हाला एक गोष्ट पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की जो वॉटर मॉलिक्यूल तयार झालाय तो या H आणि OH च्या साह्याने तयार झालेला नाहीये. तर रिएक्शन मेकॅनिझम बघितल्यावर तुम्हाला कळेल तो वॉटर मॉलिक्यूल कसा तयार झालाय असं मी तुम्हाला बोललो होतो. पुढे आपण बघितलं होतं की प्रायमरी अल्कोहोल साठी 95% H2SO4 गरजेचे, त्याचं H2SO4चं कॉन्सन्ट्रेशन 95% आहे आपल्याला पाहिजे. आणि सेकंडरी अल्कोहोल बरोबर आपल्याला 60% H2SO4 आणि त्याचबरोबर टेम्परेचरची कंडिशन सुद्धा जरा लो टेम्परेचर दिसते आपल्याला, आणि आपल्याला पुन्हा एकदा अल्किन मिळालं. इथे दोन प्रकारचे बीटा कार्बन होते असं वाटत होतं, पण दोन्ही कार्बन इक्विव्हॅलंट आहेत असं मी सांगितलं होतं. का? कारण दोन्ही कार्बन चं केमिकल ऍटमॉस्फिअर हे सेम आहे, त्यामुळे दोन प्रकारचे बीटा कार्बन नाहीयेत तर एकाच प्रकारचे बीटा कार्बन आहेत असं मी म्हणेन. त्याचबरोबर आपल्याला प्रोपेन टू ऑलची रिएक्शन 60% H2SO4 आणि 373 केल्विन या टेम्परेचरला केल्यानंतर प्रोपीन आणि वॉटर मिळालं होतं. आणि टर्शरी ब्युटील अल्कोहोल कन्सिडर केलं होतं, त्याचं IUPAC नेम दिलं होतं 2 मिथिल प्रोपेन 2 ऑल, आणि 20% H2SO4 त्यावेळेस निडेड आहे. 363 केल्विन टेम्परेचर गरज आहे जेव्हा आपल्याला टर्शरी ब्युटील अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचंय. त्या केसमध्ये आपल्याला 2 मिथिल प्रोपीन मिळाले. वॉटर बाय प्रॉडक्ट आहेच. मी हे बोललो होतो की जसं मी प्रायमरी अल्कोहोल पासून टर्शरी अल्कोहोल पर्यंत यायला लागतो तसं जे H2SO4चं कॉन्सन्ट्रेशन गरजेचं आहे ते कमी कमी व्हायला लागतं. त्याचबरोबर टेम्परेचर सुद्धा कमी व्हायला लागलेलं आहे. याचा अर्थ मला असं सांगायचा होता की टर्शरी अल्कोहोल दे कॅन इझिली अंडरगो व्हॉट डिहायड्रेशन, अँड दॅट मीन्स फ्रॉम टर्शरी अल्कोहोल वी गेट गुड इल्ड ऑफ व्हॉट अल्किन असं मी तुम्हाला सांगितलं होतं. टर्शरी आणि सेकंडरी अल्कोहोल पासून तुम्हाला जे अल्किनची इल्ड मिळते ती चांगल्या पद्धतीने मिळते असं मी बोललो होतो. प्रायमरी अल्कोहोल पासून जे अल्किनची इल्ड मिळते ती तितकीशी चांगली मिळत नाही, पुअर इल्ड मिळते असं बोललो होतो. आज जरा याच रिएक्शनकडे वेगळ्या दृष्टीने बघायचं आहे. एक लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोल म्हणून जे आपण इथेनॉल कन्सिडर केलं त्याच्यामध्ये क्लिअर कट कळतंय सगळ्यांना की एकाच प्रकारचा बीटा कार्बन आहे किंवा एकच कार्बन आणि तोच बीटा आहे, त्यामुळे इथे कुठल्याही पद्धतीने डाऊट नाहीये. जेव्हा मी सेकंडरी अल्कोहोलकडे गेलो त्यावेळेस मला दोन प्रकारचे बीटा कार्बन मिळाले, पण दोन्ही बीटा कार्बन इक्विव्हॅलंट आहे, दोन्ही कार्बनचं केमिकल एन्व्हायरमेंट सेम आहे, त्यामुळे मी त्यांना डिफरंट म्हणतच नाहीये. त्यामुळे मी कुठल्याही एका कार्बन मधनं बीटा हायड्रोजन काढला, मग या बीटा कार्बन मधनं हायड्रोजन काढला तरी मला प्रोपीनच मिळणार आहे, आणि या बीटा कार्बन कडनं हायड्रोजन काढला तरी प्रोपीनच मिळणार आहे. याचा अर्थ दोन बीटा कार्बन सेम आहेत, इक्विव्हॅलंट आहेत, त्याच्यामुळे आपल्याला एकच प्रॉडक्ट मिळालं आहे. इथे तर तीन बीटा कार्बन होते 1 2 3, पण मी सांगितलं होतं 3 बीटा कार्बन
जरी असले तरी ते इक्विव्हॅलंट आहे, तिघांचे केमिकल एन्व्हायरमेंट सेम आहे. त्यामुळे तुम्ही या कार्बन मधनं हायड्रोजन काढलं तरी तुम्हाला 2 मिथिल प्रोपीन मिळणार आहे, या कार्बन कडनं हायड्रोजन काढलं तरी तुम्हाला 2 मिथिल प्रोपीनच मिळणार आहे, आणि या बीटा कार्बन मधनं हायड्रोजन काढला तरी 2 मिथिल प्रोपीन मिळणार आहे. म्हणजे आज जे आपण सेकंडरी, स्पेशली सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलच्या केसेस बघितल्या, ज्याच्यामध्ये आपल्याला एकाच पद्धतीचं किंवा एकाच प्रकारचं प्रॉडक्ट मिळालं, त्याचं महत्वाचं कारण हे की त्या सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलमध्ये एकाच प्रकारचे किंवा इक्विव्हॅलंट बीटा कार्बन होते, म्हणजेच इक्विव्हॅलंट बीटा हायड्रोजन्स होते. परत एकदा नीट आहे का मी काय बोललो? मी बोललो आज जे आत्ता किंवा आपल्याला दिसतात आहे कुठले सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल पासून जे आपल्याला अल्किन तयार झालेले दिसतात आहे, त्या अल्किन्समध्ये म्हणजे एकाच प्रकारचे अल्किन तयार झालेले दिसतात आहे की या सेकंडरी अल्कोहोल पासून एकच प्रकारचा अल्किन मिळाला प्रोपीन, किंवा टर्शरी अल्कोहोल पासून एकाच प्रकारचा अल्किन मिळालाय 2 मिथिल प्रोपीन, म्हणजे एकाच प्रकारचे अल्किन मिळाले दिसतात आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे की या सेकंडरी अल्कोहोलमध्ये एकाच प्रकारचे बीटा कार्बन आहेत किंवा इक्विव्हॅलंट बीटा कार्बन आहेत. जरी 2 कार्बन असले तरी ते इक्विव्हॅलंट आहेत, केमिकल एन्व्हायरमेंट त्यांचं सेम आहे. आणि टर्शरी ब्युटिल अल्कोहोलच्या केसमध्ये सुद्धा इथं जरी 3 कार्बन असले, 3 बीटा कार्बन असले तरी तिघही इक्विव्हॅलंट आहेत. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, जर का बीटा कार्बन्स एकापेक्षा जास्त असतील पण जर का ते इक्विव्हॅलंट असतील तर आपल्याला वेगळे वेगळे अल्किन मिळणार नाहीत, तर काय एकाच प्रकारचे अल्किन्स मिळतील. म्हणजे इथं फक्त प्रोपीन आणि प्रोपीनच मिळाला, एकच पॉसिबिलिटी मिळाली. इथे सुद्धा 2 मिथिल प्रोपीन ही एकच पॉसिबिलिटी मिळाली. ओके, म्हणजे आपल्याला एका पॉसिबिलिटीपेक्षा वेगळी पॉसिबिलिटी मिळाली नाही सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये किंवा टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये. त्याचं मी कारण सांगितलं की दोन्हीही अल्कोहोल्समध्ये जे बीटा कार्बन्स आहेत, जे या केसमध्ये बीटा कार्बन्स आहेत दे आर इक्विव्हॅलंट, या केसमध्ये 3 बीटा कार्बन्स आहेत दे आर इक्विव्हॅलंट. ओके, मीन्स इफ देर आर 2 or more beta carbons are present and if they are equivalent, then we are going to get only one type of product. ओके, याचा अर्थ अजून एक पुढचं वाक्य तयार आहे. काय? जर का 2 बीटा कार्बन असतील आणि ते जर का नॉन इक्विव्हॅलंट असतील तर आपल्याला एकापेक्षा जास्त पॉसिबिलिटी प्रॉडक्टसाठी मिळू शकतात. आणि त्या केसमध्ये जेव्हा आपल्याला प्रॉडक्टसाठी एकापेक्षा जास्त पॉसिबिलिटी मिळतात त्यावेळेस मेजर मायनरचा विषय येतो, आणि मेजर मायनरचा विषय आला की आपल्याला रूल सांगावा लागतो. आज आपल्याला आता जो रूल वापरायचा आहे तो वापरायचा आहे सेट-झेप रूल, जो ऑलरेडी आपण डिहायड्रोहॅलोजनेशन मध्ये बघितलाय. बघूया सेट-झेप रूल या केसेसमध्ये कसा वापरता येणार आहे. म्हणजे सगळ्यांना कळलं असेल मला काय म्हणायचंय. जर का आपल्याला डिहायड्रेशन दरम्यान अल्किनच्या एकापेक्षा जास्त पॉसिबिलिटीज हव्या असतील, प्रॉडक्टच्या एकापेक्षा जास्त पॉसिबिलिटीज हव्या असतील, तर आपल्या अल्कोहोलच्या मॉलिक्युलमध्ये एकाच प्रकारचे किंवा इक्विव्हॅलंट बीटा कार्बन असून चालणार नाही, तर एकापेक्षा जास्त प्रकारचे किंवा 2 किंवा 2पेक्षा जास्त नॉन इक्विव्हॅलंट कार्बन ॲटम्स पाहिजेत, तर आपल्याला एका प्रकारचे अल्किन न मिळता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अल्किन मिळू शकतात. ते मी एक्सप्लेन करतोय बघा. त्यासाठी मी एक्झाम्पल म्हणून CH3 CH2 CH CH3 याचं नाव सगळ्यांना माहिती, 1 2 3 4 म्हणजे ब्युटेन आहे. नंबरिंग कुठून करायचं, लेफ्ट का राईट? राईट, कारण OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती मॅक्झिमम नंबर आला पाहिजे का मिनिमम? मिनिमम. म्हणजे प्रोपेन 1 2 3 4 प्रोपेन नाही काय, ब्युटेन 2 ऑल 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटेन. OH कितव्या कार्बनला अटॅच आहे? दुसऱ्या म्हणून 2, अल्कोहोल म्हणून OL, म्हणजे नाव येणार आहे ब्युटेन 2 ऑल. याचं कॉमन नेम, हे ऑब्व्हियसली IUPAC नेम झालं. कॉमन नेम काय येणार आहे? जर का फंक्शनल ग्रुप किंवा आता OH जर का प्रायमरी कार्बनला अटॅच असता तर एन आयसोनिओचा विषय निघाला असता.
इथे OH सेकंडरी कार्बनला अटॅच आहे म्हटल्यानंतर सेक ब्युटी अल्कोहोल असं कॉमन नेम आहे. आता सेकंडरी अल्कोहोल आहे म्हटल्यानंतर किती पर्सेंट H2SO4 वापरायचे? 60% H2SO4 वी आर गोइंग टू कन्सिडर अँड टेम्परेचर विल बी 373 केल्विन. आता तुमच्या लक्षात येईल की OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो अल्फा आहे आणि हे दोन बीटा कार्बन्स आहेत. त्यातल्या याला मी बीटा 1 म्हटलं आणि याला बीटा 2 म्हटलं. बरोबर आहे. आता दोन कार्बन इक्विव्हॅलंट आहेत का ते मी चेक केलं. मग माझ्या लक्षात आलं की इथे हा जो बीटा 2 आहे हा प्रायमरी कार्बन आहे आणि क्लिअर कट कळते बीटा 1 जो कार्बन आहे तो सेकंडरी कार्बन आहे. म्हणजे इमिजिएट कळते की या कार्बनचं केमिकल एन्व्हायरमेंट आणि या कार्बनचं केमिकल एन्व्हायरमेंट वेगळं वेगळं आहे. म्हणजे या केसमध्ये बीटा 1 अँड बीटा 2 दे आर नॉट इक्विव्हॅलंट. दे आर नॉट इक्विव्हॅलंट अँड ॲज दे आर नॉट इक्विव्हॅलंट वी आर गोइंग टू गेट व्हॉट? 2 डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ प्रोडक्ट्स. ओके, पहिले OH तर जाणार आहे सगळ्यांना माहिती. मी परत एकदा नमूद करतोय की OH आणि H असे मिळून H2 तयार करत नाहीयेत. तर ते रिएक्शन मेकॅनिझम मध्ये कळेल वॉटर कसं जनरेट झालंय त्या. पण इथं आत्ता आपल्याला दिसतंय की OH तर अल्फाचा रिमूव्ह होणार आहे आणि टोटल रिएक्शन मध्ये आपल्याला रिझल्ट काय दिसतोय की अल्फा कार्बनचा OH जातो आणि बीटा कार्बनचा H जातो. समजा या कार्बनचा H गेला आणि या अल्फा कार्बनचा OH गेला तर आपल्याला काय प्रॉडक्ट मिळेल? तर आपल्याला असं प्रॉडक्ट मिळू शकतं CH3. याला काही आपण हात लावणार नाही. आता ठरले बीटा 2 कार्बनचा हायड्रोजन काढायचं म्हणजे बीटा 1च्या कार्बनच्या हायड्रोजनला काहीच आपण टच करणार नाही आहोत. म्हणजे CH3 CH2 त्याच्यानंतर CH डबल बॉन्ड CH2 कारण याचा हायड्रोजन गेला याचा OH गेला. 2 कार्बन डबल बॉन्ड तयार करतील. या प्रॉडक्टचं नाव आपण काय देणार आहोत सगळ्यांना माहिती 1 2 3 4 किंवा 1 2 3 4 म्हणून ब्यूट. आता नंबरिंग कुठून करायचं? जिथनं डबल बॉन्ड जवळ आहे किंवा डबल बॉन्ड ज्या 2 कार्बन मध्ये त्याच्यावरती मिनिमम नंबर आला पाहिजे. म्हणजे आपल्याला 1 2 3 4 अशा पद्धतीने नंबरिंग करावं लागेल आणि प्रॉडक्टचं नाव येईल ब्यूट 1 इन अल्किने म्हणून. आणि आता दुसऱ्या पॉसिबिलिटीचा अभ्यास करू. आता परत एकदा अल्फा कार्बनचा OH जाणार आहे कन्फर्म आहे. आता दुसऱ्या पॉसिबिलिटीचा विचार करताना आपण बीटा 2 या कार्बनचा हायड्रोजन काढायचा का बीटा 1? तर बीटा 1 आणि त्या केसमध्ये आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आहे CH3 CH डबल बॉन्ड CH3 याचा हायड्रोजन रिएक्शन मधनं जाणार आणि रिएक्शन मध्ये या कार्बनचा हायड्रोजन आपण आता रिमूव्ह केलाय आणि अल्फा कार्बनचा OH रिमूव्ह केलाय आणि त्या केसमध्ये आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आहे CH3 CH मध्ये डबल बॉन्ड आणि CH3. प्रॉडक्टचं आता नाव काही 1 2 3 4 सिमेट्रिकल अल्किन आहे त्यामुळे कुठेही नंबरिंग करा. ज्या कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे त्याच्यावरती सेमच नंबर येणार आहे म्हणून आपल्या प्रॉडक्टचं नाव आहे ब्यूट 2 इन. आता प्रश्न हा उपस्थित होतो की सर याच्यातला मेजर प्रॉडक्ट कुठला आणि मायनर कुठला? कारण आता प्रॉडक्टच्या आपल्याकडे 2 पॉसिबिलिटी आहेत. तर हा जो ब्यूट 2 इन मला प्रॉडक्ट आहे हा मेजर आहे आणि ब्यूट 1 इन हा प्रॉडक्ट मायनर आहे. हे मी कसं काय ठरवलं? तर दॅट आय हॅड डिसाइडेड बाय युझिंग सेट-झेप्स रूल. सगळ्यांना आठवत असेल डिहायड्रो हॅलोजिनेशनच्या दरम्यान मी आपल्या सर्व लोकांना सांगितलं होतं की सेट-झेप रूल काय सांगतो. सेट-झेप रूल असं सांगतो की आपल्याला कुठल्याही बीटा कार्बनचा जर का हायड्रोजन काढायचा असेल म्हणजे बीटा कार्बनचा हायड्रोजन बीटा हायड्रोजन जर का बीटा हायड्रोजन रिमूव्ह करायचा असेल तर रिएक्शन मध्ये बीटा कार्बनचा जर का हायड्रोजन रिमूव्ह करायचा असेल तर अशा बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह करा ज्या कार्बनकडे हायड्रोजनची संख्या कमी आहे किंवा तो जास्तीत जास्त सबस्टिट्यूटेड आहे. मग आता बीटा 1 कडे हायड्रोजनची संख्या कमी आहे का बीटा 2 कडे? तर बीटा 1 कडे. म्हणजे आपण रिएक्शन करते वेळी अशा बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह केला पाहिजे ज्याच्याकडे ऑलरेडी हायड्रोजनची संख्या काय कमी आहे. तर मग कोणाकडे कमी? CH2 कडे का CH3 कडे? तर CH2 कडे. म्हणजे या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह करा
आणि मग त्या केसमध्ये आपल्याला कुठलं प्रॉडक्ट मिळेल, ब्यूट-1-इन का ब्यूट-2-इन, ब्यूट-2-इन. आपण बघितलं सेट-झेप रूल, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की वेन यू वॉन्ट टू रिमूव्ह बीटा हायड्रोजन फ्रॉम बीटा कार्बन, वी हॅव टू चूज दॅट कार्बन दॅट हॅव्हिंग व्हॉट लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स और विच इज मोर सबस्टिट्यूटेड. आता बीटा-1 सबस्टिट्यूटेड जास्त आहे का बीटा-2 सबस्टिट्यूटेड जास्त आहे, तर बीटा-1 सबस्टिट्यूटेड जास्त आहे. बीटा-1 सबस्टिट्यूटेड जास्त आहे म्हणून तर त्याच्याकडे हायड्रोजनची संख्या कमी आहे असं मी बोललो. आणि त्यामुळे ब्यूट-2-इन हा काय मेजर प्रॉडक्ट आहे आणि ब्यूट-1-इन हा मायनर प्रॉडक्ट आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, तिसरा आस्पेक्ट होता, सगळ्यांना आठवत असेल सेट-झेप रूलचा, की डबली बॉन्डेड कार्बन हे जास्तीत जास्त सबस्टिट्यूटेड पाहिजेत. इथे डबली बॉन्डेड कार्बन जे आहे त्यातला हा एकच कार्बन सबस्टिट्यूटेड आहे, दुसऱ्या कार्बनला सबस्टिट्यूशन केलेलं नाहीये. इथे डबली बॉन्डेड कार्बन 2 आहेत आणि त्यातल्या दोन्ही कार्बनला एक एक सबस्टिट्यूशन आलं. त्याच्यामुळे ब्यूट-2-इन हा जास्त, ब्यूट-2-इन मध्ये डबली बॉन्डेड कार्बन हे जास्त सबस्टिट्यूटेड असल्यामुळे ते मेजर आहे आणि ब्यूट-1-इन हे मायनर आहे. थोडक्यात काय तर आपण आता कुठला रूल वापरलाय, सेट-झेप रूल वापरलेला आहे. आणि सेट-झेप रूलच्या साह्याने मी 2 पॉसिबिलिटीज डिफाईन केल्या. परत एकदा लक्षात घ्या, मी पॉसिबिलिटीज बद्दल बोलतोय त्यामुळे बॅलन्सिंगचा विचार करायची गरज नाहीये, प्लीज नोट दॅट. अजूनही काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिहायड्रेटिंग एजंट आहेत, त्यांच्याबद्दल आपण माहिती बघूया. आणि त्यातल्या एका डिहायड्रेटिंग एजंटला कन्सिडर करून आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल बघूया. अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे डिहायड्रेटिंग एजंट आहेत तर H3PO4 किंवा P2O5 फॉस्फरस पेंटॉक्साइड और अल्युमिना Al2O3. ओके, आता मी तुम्हाला अल्युमिनाला कन्सिडर करून प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टी समजून सांगणार आहे. ओके, आपण H3PO4 बघितलंय, जेव्हा आपण H3PO3 पण बघितला होता त्याच्यावर आपण H3PO4 पण बघितला होता. P2O5 आणि Al2O3 दीज आर अदर डिहायड्रेटिंग एजंट्स. These are other dehydrating agents, that is H3PO4, P2O5 and Al2O3. म्हणजे आपल्याला या लोकांच्या साह्याने सुद्धा अल्कोहोल बरोबर डिहायड्रेशन रिएक्शन घडून आणता येऊ शकतात. त्यातल्या आपण अल्युमिनाच्या केसमधली रिएक्शन बघूया. जेव्हा अल्कोहोलच्या ज्या फ्युम्स आहेत किंवा वेपर्स आहेत या जेव्हा पास केल्या जातील, ओके, ओव्हरहीटेड अल्युमिना, त्या केसमध्ये आपल्याला प्रॉडक्ट त्याच टाईपचे मिळणार आहे, डिहायड्रेशन रिएक्शनच मिळणार आहे. म्हणजे पहिलं जर का आपण इथिल अल्कोहोल कन्सिडर केलं, CH3CH2OH, इथिल अल्कोहोल, ऑब्विसली इथेनॉल हे सुद्धा त्याचा UPSC नेम आहे. फक्त आता याच्या वेपर्स आहेत या हिटेड अल्युमिनावरनं पास केल्या, Al2O3 ऍट 623 केल्विन टेम्परेचर कंडिशन आहे. आणि परत डिहायड्रेशन मिळणार आहे म्हणजे वॉटर बाहेर पडणार आहे आणि एक OH जो आहे तो अल्फा कार्बनचा आहे आणि बीटा कार्बनवरचा हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे. आणि बीटा कार्बनवरचा हायड्रोजन काढल्यावर CH2 याचा OH गेलाय अल्फा कार्बनवरचा. बीटा आणि अल्फा कार्बन मध्ये डबल बॉन्ड मिळाला आपल्याला. वी हॅव इथिन ॲज दी प्रॉडक्ट. प्रायमरी अल्कोहोल टेम्परेचर कंडिशन प्लीज नोटिफाय करत चला. सेकंडरी अल्कोहोल कन्सिडर करतोय CH3OH, CH3 प्रोपेन 2 ऑल. परत एकदा हिटेड अल्युमिना, टेम्परेचर कंडिशन आहे 523 केल्विन. सगळ्यांना माहिती आहे सेकंडरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल, म्हणजे सेकंडरी अल्कोहोल हे जास्त चांगल्या पद्धतीने डिहायड्रेशन रिएक्शन देतं प्रायमरी अल्कोहोल पेक्षा. सो प्रोपेन 2 ऑल इन प्रेझेन्स ऑफ अल्युमिना ॲट 523 केल्विन गिव्स CH2 डबल बॉन्ड CH3 प्लस H2O प्रोपीन. आणि टर्शरी अल्कोहोल कन्सिडर करूया CH3OH,
ओके. आणि टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये आपल्याला 423 केल्विन टेम्परेचर. तुमच्या लक्षात येईल प्रायमरी पासून जसा मी सेकंडरी टर्शरी कडे यायला लागलोय तसा 100 केल्विनचा डिफरन्स राहत गेलाय. म्हणजे टर्शरी अल्कोहोल दे कॅन इझिली अंडरगोईंग डिहायड्रेशन रिएक्शन. आणि याचं नाव सगळ्यांना माहिती आहे, 2-मिथिल प्रोपेन टूऑल किंवा टर्शरी ब्युटील अल्कोहोल. CH3 हा अल्फा कार्बन आहे, त्याचा OH, बीटा कार्बनचा H. असे रिमूव्ह झाल्यामुळे रिएक्शन दरम्यान वॉटर तयार होणार आहे. या कंपाऊंडचं नाव सगळ्यांना माहिती आहे, 2-मिथिल प्रोपीन. ऑब्व्हियसली आपल्याला एकाच टाईपचे प्रॉडक्ट मिळाले, आता कुठं सेटझेप रूल वापरावा लागला नाहीये. त्याचं कारण सगळ्यांना माहिती आहे की इथे पहिल्या केसमध्ये तर एकच बीटा कार्बन आहे, इथे एकापेक्षा जास्त बीटा कार्बन आहेत, म्हणजे 2 आहेत. इथे तर 2पेक्षा जास्त बीटा कार्बन आहेत, 3 आहेत. पण तरी सुद्धा हे 2 बीटा कार्बन हे इक्विव्हॅलंट आहेत, हे 3 बीटा कार्बन इक्विव्हॅलंट आहेत. आणि सगळे या केसमधले 3 कार्बन इक्विव्हॅलंट असल्यामुळे एकाच प्रकारचं प्रॉडक्ट मिळणार आहे. आणि या केसमधले 2 कार्बन इक्विव्हॅलंट असल्यामुळे सुद्धा एकाच प्रकारचं प्रॉडक्ट मिळणार आहे. दॅट्स इट. रिएक्शन सगळ्यांना कळली असेल. रिएजंट वेगळा वापरलाय, कॉन्सन्ट्रेटिक एस्टोसोपोरच्या ऐवजी हिटेड अल्युमिना वापरले. टेम्परेचर कंडिशन बघा, 623, 523 केल्विन आणि 423 केल्विन. टर्शरी ब्युटील अल्कोहोलला सगळ्यात कमी टेम्परेचर, म्हणजे त्या तिघांच्या कंपॅरिझनने कमी टेम्परेचर कन्सिडर करावं लागलंय. आणि मी सांगितलं का, तर याचा अर्थ मी सांगितलं की टर्शरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अँड व्हॉट प्रायमरी. आय थिंक ऑल ऑफ यू गॉट व्हॉट आय मीन टू से. ओके, थँक यू. Now we are going to see next part of chemical properties of alcohol, that is oxidation reactions of alcohol. Let's go for it. आता पुढची केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्कोहोल बघूया, दॅट इज ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. पण ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल शिकण्याच्या आधी आपण एक प्रिपरेशन बघितली होती अल्कोहोलची, ती एकदा रिवाइज करूया. आपण बघितलं होतं की अल्डिहाइड च आपण जेव्हा रिडक्शन करत होतो त्यावेळेस आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळत होते. म्हणजे काय होत होतं रे, तर उदाहरणार्थ आपण जर का ऍसिटाल्डिहाइड घेतला आणि ऍसिटाल्डिहाइडचं जर का रिडक्शन केलं, रिडक्शनची डेफिनेशन आपण वापरली होती ऍडिशन ऑफ हायड्रोजन. आणि त्या केसमध्ये एक हायड्रोजन हा कार्बनला अटॅच व्हायचा, आठवत असेल सगळ्यांना. हायड्रोजन मॉलिक्यूल कन्सिडर केला आपण समजा या एका पर्टिक्युलर एक्झाम्पलसाठी. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण हायड्रोजनचे सोर्स वापरले होते. मॉलिक्युलर हायड्रोजन वापरला होता, नेसेंट हायड्रोजन वापरला होता, हायड्रेटचे फॉर्म वापरले होते, सोडियम बोरोहायड्रेट, लिथियम बोरोहायड्रेट असे. आता मी म्हणजे ओव्हरऑल लॉजिक असं होतं की आपण हायड्रोजनची ऍडिशन करायची अक्रॉस C डबल बॉन्ड O. मग एक हायड्रोजन या कार्बोनिल कार्बनला अटॅच व्हायचा आणि एक हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच व्हायचा आणि कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड होता. तो डबल बॉन्ड जो होता त्यातला एक बॉन्ड ब्रेक व्हायचा आणि सिंगल बॉन्ड मध्ये रूपांतर व्हायचं आणि आपल्याला अल्कोहोल मिळायचं. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने मिळायचं CH3COH हा H आणि अजून एक H या कार्बनला अटॅच व्हायचा, असे मिळून 2H आणि आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळायचं. ऍसिटाल्डिहाइड पासून आपण इथेनॉल तयार केलं होतं. जरा चांगलं समजावं म्हणून मी हे 2 हायड्रोजन असं लिहितोय. आता जेव्हा आपल्याला ऑक्सिडेशन करायचंय त्यावेळेस आपल्याला रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे. ओके, म्हणजेच या रिएक्शनला मी डी हायड्रोजनेशन असं सुद्धा म्हणू शकतो.
डिहायड्रेशन म्हटले का डिहायड्रोजनेशन, डिहायड्रोजनेशन, डी म्हणजे रिमूव्हल. कुणाला रिमूव्ह केलंय? हायड्रोजनला रिमूव्ह केलंय, म्हणून नाव काय? डिहायड्रोजनेशन. आता डिहायड्रोजनेशन करते वेळी काय करायचंय, तर कार्बन आणि हायड्रोजन मधला एक बॉन्ड ब्रेक करायचा आहे आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला एक बॉन्ड ब्रेक करायचा आहे आणि कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, त्याच्याऐवजी डबल बॉन्ड आहे. म्हणजे रिडक्शनच्या एक्झॅक्टली ऑक्सिडेशन काय अपोजिट आहे. मी पहिले काय केलं लक्षात आलं का तुमच्या? मी ऑक्सिडेशन समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला पहिले रिडक्शन समजून सांगितलं. मी सांगितलं आपण ही प्रिपरेशन मेथड अशी बघितली होती ज्याच्यामध्ये हायड्रोजन कार्बोनिल कार्बनला अटॅच केला होता, दुसरा हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच केला होता आणि कार्बन ऑक्सिजनचा डबल बॉन्ड होता, त्यातला एक बॉन्ड ब्रेक करून सिंगल बॉन्ड जनरेट केला होता आणि आपण प्रायमरी अल्कोहोल मिळवलं होतं. जेव्हा आपण प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर अल्डिहाइड मध्ये केलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक करायचा आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला एक बॉन्ड ब्रेक करायचा आणि कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड तयार करायचा. म्हणजे रिडक्शन केलं की अल्डिहाइडचं रूपांतर प्रायमरी अल्कोहोल मध्ये होईल आणि ऑक्सिडेशन केलं की प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर अल्डिहाइड मध्ये होईल असं मी सांगितलं होतं. म्हणजे रिडक्शन ऑफ अल्डिहाइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल अँड ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल गिव्स व्हॉट? अल्डिहाइड. सोपं आहे की नाही? थँक्यू. अजून एक गंमत बघा, मी अजून एक काय सांगितलं, रिडक्शन मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन आहे, ऑक्सिडेशन मध्ये रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे. याला मी डिहायड्रोजनेशन म्हणतोय, याला मी हायड्रोजनेशनही म्हणू शकतो, याला मी डिहायड्रोजनेशन म्हणतोय. मग डी का? कारण रिमूव्हल. हायड्रोजनेशन कोणाचा? सॉरी, डी का? रिमूव्हल. डिहायड्रोजनेशन का? कारण रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ओके, लक्षात घ्या. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, हा कुठला कार्बन आहे? बीटा कार्बन आहे का अल्फा आहे? अल्फा कार्बन आहे. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला काय म्हणायचं? अल्फा कार्बन. हा अल्फा कार्बनचा काय काढलाय? हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा एक हायड्रोजन, असे दोन हायड्रोजन काढलेत. याचा अर्थ अल्फा कार्बन वरती ऍटलिस्ट एक हायड्रोजन पाहिजे, हे लक्षात ठेवा. परत एकदा मी काय बोललो, मी या रिएक्शन मध्ये कुठल्या म्हणतो आता? रिडक्शनच्या का ऑक्सिडेशनच्या? ऑक्सिडेशनच्या. ऑक्सिडेशनच्या रिएक्शन मध्ये जेव्हा मी प्रायमरी अल्कोहोल मधनं अल्डिहाइड कडे चाललोय त्यावेळेस तुमच्या गोष्टी एक लक्षात यायला पाहिजे की मी अल्फा कार्बनचा हायड्रोजन काढलाय आणि ऑक्सिजनचा हायड्रोजन काढलाय. याचा अर्थ ऑक्सिडेशन होण्यासाठी आपल्या अल्फा कार्बनवर हायड्रोजन पाहिजे, हे लक्षात ठेवा. पुढे कळेल तुम्हाला मी असं का म्हणतोय. हे झालं अल्डिहाइड टू प्रायमरी अल्कोहोल बाय रिडक्शन अँड प्रायमरी अल्कोहोल टू अल्डिहाइड ऑक्सिडेशन. एक पॉइंट अजून एक सांगता येईल, इकडून इकडे जाताना म्हणजे अल्डिहाइड टू अल्कोहोल जाताना प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, अल्कोहोल टू अल्डिहाइड येताना केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्कोहोल आणि अल्डिहाइड टू अल्कोहोल जाताना केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्डिहाइड. म्हणजे बघा हे रिएक्शन वेगळ्या वेगळ्या लेसन मध्ये येतील, रिएक्शन त्याच असतील पण ते रिएक्शनचं जे काय म्हणता येईल, रिएक्शनचं जे गोल आहे, जे टार्गेट आहे ते बदललेलं असेल. म्हणजे इकडून इकडे जाताना बघितलं तर एखादा म्हणेल तरी प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल आहे, पण त्याचबरोबर ती अल्डिहाइडची केमिकल प्रॉपर्टी सुद्धा आहे. इकडून इकडे येताना मी काय बोललो, ती प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड पण आहे आणि केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्कोहोल पण आहे. परत एकदा, इकडून इकडे जाताना प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल त्याचबरोबर केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्डिहाइड, इकडून इकडे येताना केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्कोहोल आणि प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. ओके, थँक्यू. काय कन्सिडर केलं मी आता? अल्डिहाइडचं रूपांतर प्रायमरी अल्कोहोल मध्ये आणि बाय रिडक्शन आणि प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर अल्डिहाइड मध्ये बाय ऑक्सिडेशन. दुसरा मुद्दा मी काय सांगितला, हायड्रोजन रिमूव्ह केलेत, कोणाचा? अल्फा कार्बनचा आणि ऑक्सिजनचा, आणि कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड आणलाय. या रिएक्शनला डिहायड्रोजनेशन रिएक्शन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता मी कीटोन घेतलं, आता जर का आपण कीटोन घेतलं तर आपल्याला काय मिळेल? प्रायमरी अल्कोहोल मिळेल का सेकंडरी अल्कोहोल?
तर सगळ्यांना माहिती आहे जेव्हा कीटोनचं रूपांतर रिडक्शननी आपण करतो तेव्हा ते कशात होतं, तर ते सेकंडरी अल्कोहोलमध्ये येतो. कशामध्ये येतं, सेकंडरी अल्कोहोलमध्ये. म्हणजे कीटोन ऑन रिडक्शन गिव्स व्हॉट, सेकंडरी अल्कोहोल. कीटोन ऑन रिडक्शन गिव्स व्हॉट, सेकंडरी अल्कोहोल. एक उदाहरण घेऊया. CH3 C डबल बॉन्ड O CH3, याचं नाव सगळ्यांना माहिती आहे, ऍसिटोन किंवा प्रोपॅनन. आणि जेव्हा रिडक्शन होईल त्यावेळेस काय होईल, कार्बन ऑक्सिजन मधला डबल बॉन्ड ब्रेक होईल, एक हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच होईल, एक हायड्रोजन कार्बनला अटॅच होईल आणि आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळेल CH3COH HCH3. बरोबर. आणि जेव्हा आता हे काय, प्रोपेन टू ऑल, हे काय प्रायमरी अल्कोहोल आहे का सेकंडरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल. वाय, OH is attached to that carbon atom which is attached to two carbon atom. OH is attached to that carbon atom which is attached to two carbon atom. त्याला काय म्हणायचं, प्रोपेन सेकंडरी अल्कोहोल, आणि त्याचं नाव आहे प्रोपेन टू ऑल. जेव्हा याचं आपण ऑक्सिडेशन करणार आहे म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन करणार आहे म्हणजेच डिहायड्रोजनेशन रिएक्शन करणार आहे, त्यावेळेस आपलं काय ठरलंय, अल्फा कार्बनचा, आता हा बीटा कार्बन आहे का अल्फा, कारण याला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. अल्फा कार्बनचा हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा हायड्रोजन असे दोन हायड्रोजन रिमूव्ह होतील. अल्फा कार्बनचा हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा हायड्रोजन हे रिमूव्ह केले जातील आणि आपल्याला कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड तयार झालेला दिसेल. म्हणजेच सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला कीटोन मिळतात. म्हणजे कीटोन कडनं सेकंडरी अल्कोहोलकडे गेलं की ती सेकंडरी अल्कोहोलची प्रिपरेशन मेथड आणि कीटोनची केमिकल प्रॉपर्टी दॅट इज बाय रिडक्शन. आणि जर का आपण सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर वी विल गेट कीटोन, दॅट इज द प्रिपरेशन मेथड ऑफ कीटोन अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ व्हॉट, सेकंडरी अल्कोहोल. या रिएक्शन शिकवत असताना मी एक गोष्ट वारंवार बोलत होतो की वी कांट प्रिपेअर व्हॉट, टर्शरी अल्कोहोल बाय दिस मेथड. वी कांट प्रिपेअर व्हॉट, टर्शरी अल्कोहोल बाय रिडक्शन, असं मी बोललो होतो. आता तसंच वी कांट ऑक्सिडाइज टर्शरी अल्कोहोल. वी कांट ऑक्सिडाइज व्हॉट, टर्शरी अल्कोहोल, और इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस टू ऑक्सिडाइज टर्शरी अल्कोहोल. व्हाय, समजा मी एक टर्शरी अल्कोहोलचं एक्झाम्पल घेतलं. वी विल कन्सिडर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल किंवा 2-मिथिल प्रोपेन टू ऑल. 2-मिथिल प्रोपेन टू ऑल आणि टर्शरी ब्युटिल अल्कोहोल असे दोन नावं दिली मी. कॉमन नेम आहे, IUPAC नेम आहे. मी मागासपासून सांगतोय, मी इथे अल्डिहाइडचं रूपांतर जेव्हा प्रायमरी अल्कोहोलमध्ये केलं होतं रिडक्शननी आणि प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर जेव्हा मी अल्डिहाइड मध्ये केलं होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं की अल्फा कार्बनवर हायड्रोजन पाहिजे. बरोबर, कारण एक हायड्रोजन अल्फा कार्बनवरचा काढायचा आहे आणि दुसरा हायड्रोजन ऑक्सिजनवरचा काढायचा आहे, असं मी अल्डिहाइडच्या केसमध्ये पण बोललो. आणि जेव्हा आता मी कीटोन टू सेकंडरी अल्कोहोल गेलो आणि आता परत रिडक्शननी आणि परत ऑक्सिडेशननी जेव्हा मी सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन तयार करत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं एक हायड्रोजन हा अल्फा कार्बनचा काढायचा आहे आणि दुसरा हायड्रोजन ऑक्सिजनचा काढायचा आहे. पण एक हायड्रोजन अल्फा कार्बनचा काढायचा आहे हे मस्ट होतं, ऑक्सिजनवर तर हायड्रोजन आहेच आहे, नो डाऊट. आता टर्शरी अल्कोहोलमध्ये बघा, ऑक्सिजनवर हायड्रोजन आहे पण अल्फा कार्बनवरती, अल्फा कार्बन कुठला, ज्याला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे, अल्फा कार्बनवरती आपल्याला हायड्रोजन दिसत नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणं डिफिकल्ट आहे. गंमत बघा, आपण तिकडे शिकलो की टर्शरी अल्कोहोल प्रिपेअर करता येत नाहीत बाय रिडक्शन, आणि आता मी सांगतोय की टर्शरी अल्कोहोल पासून आपल्याला अल्डिहाइड कीटोन तयार करता येणार नाहीयेत. आता ऑब्व्हियसली जर का मी अल्डिहाइड कीटोन पासून टर्शरी अल्कोहोल तयार करू शकत नाही तर अल्कोहोल पासून मी टर्शरी अल्कोहोल पासून मी अल्डिहाइड किंवा कीटोनही नाही तयार करू शकणार. किंवा मी असं म्हणेल की येणार आहे, मी एक रिएक्शन दाखवणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरून आपण ऑक्सिडेशन मिळवू शकतो, ऑक्सिडेशन करू शकतो टर्शरी अल्कोहोलचं. पण इट इज
slightly difficult to oxidize what tertiary alcohols. Why? I told you. Why? Because टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये अल्फा कार्बनवर हायड्रोजन नाहीये. आता ऑक्सिडायझिंग एजंट्सची लिस्ट बघूया आणि रिएक्शन बघूया. ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. आता बघूया ऑक्सिडायझिंग एजंट्स कोणते कोणते आपण वापरू शकतो. त्यातला पहिला ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे K2Cr2O7 ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे K2Cr2O7 इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड म्हणजे ऍसिड आणि K2Cr2O7 चं कॉम्बिनेशन आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरू शकतो. त्याचबरोबर पोटॅशियम परमॅंगनेट सगळ्यांना माहिती KMnO4 ऍसिडिफाईड किंवा अल्कलाइन सोल्युशन ऑफ KMnO4 आपण वापरू शकतो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. त्याचबरोबर डायल्यूट नायट्रिक ऍसिड HNO3 हा सुद्धा एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि त्याचबरोबर क्रोमियम ट्राय ऑक्साईड म्हणजे CrO3 हा सुद्धा आपण एक ऑक्सिडायझिंग एजंट वापरू शकतो. ऍसिडिफाईड अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट क्रोमियम ट्रायऑक्साईड हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत असं मी म्हणेल. आणि ही आपल्याला सर्वच्या सर्व ऑक्सिडायझिंग एजंट हे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल साठी वापरता येऊ शकतात. एकदा परत बघा कोणते कोणते ऑक्सिडायझिंग एजंट्स आपण वापरू शकतो. ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम डायक्रोमेटचा फॉर्म्युला लिहिलाय खाली K2Cr2O7. त्याचबरोबर ऍसिडिफाईड ऑर अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम परमॅंगनेटचा फॉर्म्युला लिहिलाय KMnO4. डायल्यूट नायट्रिक ऍसिड, नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला लिहिलाय HNO3. त्याचबरोबर क्रोमियम ट्रायऑक्साईड CrO3. अशा पद्धतीने आपण हे ऑक्सिडायझिंग एजंट्स वापरू शकतो ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलसाठी. अजून दोन ऑक्सिडायझिंग एजंट्स बद्दल पण बोलणार आहे मी. ते जेव्हा मी रिएक्शन लिहिली पहिली ती रिएक्शन संपल्यानंतर. तत्पूर्वी सगळ्यांना हे कळलं म्हणजे 4 ऑक्सिडायझिंग एजंट्स आपण सध्या कन्सिडर करत आहोत. एक लक्षात घ्या, नेहमी रिएक्शन मध्ये रिएजंटचा रोल कळला पाहिजे. म्हणून मागाशी मी तुम्हाला डिहायड्रेटिंग एजंट्स बद्दल पण माहिती दिली. आपल्याला कळलं पाहिजे त्या पर्टिक्युलर रिएजंटचा रोल काय. आता इथून पुढे ओके. आता रिएक्शन पहिल्या लेसन मध्ये जशा सबस्टिट्यूशन रिएक्शन लॉजिकली फ्रेंडशिप बॉन्डच्या लॉजिकवर मी सांगत होतो तशा दिसत नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यामुळे आता तुम्हाला पर्टिक्युलर रिएक्शनचं नाव हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा त्यातला रिएजंट काय लॉजिकनी वर्कआउट करतो. म्हणजे बघा आपण कालच्या लेक्चरमध्ये डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल बघितलं, पण त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की H2SO4 हा डिहायड्रेटिंग एजंट आहे, अल्युमिन हा डिहायड्रेटिंग एजंट आहे. म्हणजे डिहायड्रेटिंग एजंट आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर आज इथे तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट कोण कोण आहेत हे पण माहिती पाहिजे. म्हणून म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की काय होणार आहे. जर का एक लक्षात घे, इथे मेकॅनिझमचा सब्जेक्ट नाहीये कुठे, तुम्हाला त्या रिएजंटचा रोल माहिती पाहिजे. सोडियम बोरोहायड्रेट तुम्हाला माहिती पाहिजे रिडक्शन करणार आहे. लिथियम अल्युमिनियम हायड्रेट तुम्हाला कळलं पाहिजे हा सिलेक्टिव्हली कार्बन ऑक्सिजन मधला जो डबल बॉन्ड आहे त्यालाच रिड्यूस करणार आहे, कार्बन डबल बॉन्डला नाही. त्याचबरोबर तो ऍसिडच्या रिडक्शनसाठी वापरणार आहे. तिथे सोडियम बोरोहायड्रेट, मॉलिक्युलर हायड्रोजन, नेसंट हायड्रोजन वापरता येणार नाहीयेत. म्हणजे सगळा जो खेळ आहे तो रिएजंटच्या ऍक्टिव्हिटीची संदर्भात आहे. आता जसे रिएक्शन थोड्या अवघड होत चालल्यात तशा, म्हणजे जर का आपला रिएजंट पार्ट असेल तर आपल्याला प्रॉडक्ट लगेच प्रेडिक्ट करता येणार आहे. म्हणून मी रिएजंट वारंवार एक्सप्लेन केले. म्हणजे यांच्यातला कुठला रिएजंट जर का प्रेडिक्ट ए आणि बी मध्ये अॅरोवरती दिसला तुम्हाला
तर तुम्हाला कळलं पाहिजे की अरे हा ऑक्सिडेशन करणार आहे. मग तो कोणाचं करू शकतो? अल्डेड कीटोनचं ऑक्सिडेशन होईल का? त्याचं रिडक्शन होणार आहे. मग तो कोणाचं ऑक्सिडेशन करायचे चान्सेस? तर तो अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करू शकतात. म्हणजे हे लोक अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणार आहेत आणि आपल्याला अल्डेड कीटोन देणार आहेत. म्हणजे या पद्धतीने आता तुम्ही वर्कआउट करा. म्हणून रिएजंट वरती भर द्या. जोपर्यंत सबस्टिट्यूशन रिएक्शन असते तोपर्यंत आपलं रिएक्शन पटकन कळते. पण आता जे सगळं चालू आहे ते सगळं लॉजिक रिएजंटच्या बेसवरती चालू आहे. त्यामुळे कालचं लेक्चर आणि आजचं लेक्चर हे फार महत्वाचं आहे येणाऱ्या रिएक्शनसाठी. आणि नवीन जो लेसन येईल आपला कार्बोनिल कंपाऊंडवरचा, अल्डेहाइड कीटोनवरचा, कार्बोक्सिलिक ऍसिडवरचा जो लेसन आहे त्या लेसनसाठी. सगळ्यांना ऑक्सिडायझिंग एजंट्स कळलेत. आपण पहिल्यांदा आज बघूया प्रायमरी अल्कोहोलचं काय ऑक्सिडेशन बाय युझिंग ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. आणि त्याच्यामध्ये काही आपल्याला लिमिटेशन्स आहेत का, त्याच्यामध्ये काही समस्या आहेत का, त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करूया. सो विल नाउ गो फॉर ऑक्सिडेशन of primary alcohols to aldehyde by using acidified potassium dichromate. आता बघूया ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. कुठला ऑक्सिडायझिंग एजंट वापरायचा आहे? तर मी सांगितलं ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट हा आपला या रिएक्शन साठीचा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7. आता ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट आपल्याला काय पद्धतीने ऑक्सिडेशन करण्यासाठी मदत करणार आहे तर ते बघूया. K2Cr2O7 हे पोटॅशियम डायक्रोमेट आहे. प्लस कदाचित ही रिएक्शन थोडी तुम्हाला पाठ करावी लागेल, पण मी तुम्हाला लॉजिकही त्याच्या मागचं समजून सांगतोय. आणि तुम्हाला थोडं लॉजिक सांगितल्यानंतर ही रिएक्शन थोडी लक्षात राहील, पण थोडी पाठ करावी लागेलच. आता बघा, एका SO4 वरती 2 मायनस चार्ज, एका पोटॅशियम वरती 1 प्लस चार्ज, म्हणजे एका SO4 2 मायनस साठी 2K प्लस लागतील, म्हणजे त्याच्यातून आपल्याला मिळेल K2SO4. 4 SO4 होते, त्यातले 3 SO4 उरले, ते 3 SO4 या Cr2 बरोबर जातील आणि आपल्याला मिळेल Cr2SO4 थ्राइस. बरोबर. आणि आता उरलेलं मी सांगितलं की उरलेलं थोडं तुम्हाला पाठ करावं लागेल की 4H2O and 3 नेसंट ऑक्सिजन्स. म्हणजे आता आपल्याला काय मिळालं? रिएक्टिव्ह फॉर्म मिळालाय ऑक्सिजनचा, जो ऑक्सिडेशन घडवणार आहे कुणाचं? प्रायमरी अल्कोहोलचं. मी रिएक्शन सांगितली. एका पोटॅशियमवर 1 प्लस चार्ज, 2 पोटॅशियम वरती म्हणजे अशा पद्धतीने K प्लस K प्लस मिळतील. एका SO4 वर 2 मायनस म्हणजे 2K प्लस आणि SO4 2 मायनस म्हणजे K2SO4, 3 SO4 आणि Cr2SO4 थ्राइस. आणि मी तुम्हाला पाठ करायला सांगितलं 4H2O आणि 3 नेसंट ऑक्सिजन. म्हणजे या रिएक्शनचा रोल आहे की नेसंट ऑक्सिजन सप्लाय करणं फॉर ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. मग आपण प्रायमरी अल्कोहोल कन्सिडर केलं CH3 CH2OH, इथिल अल्कोहोल किंवा IUPAC नेम सगळ्यांना माहिती, इथेनॉल. आणि नेसंट ऑक्सिजन मिळाले बाय युझिंग
K2Cr2O7 इन डायल्यूट H2SO4. याच्यातनं आपल्याला ह्या सगळ्यातनं नेसंट ऑक्सिजन मिळालाय. कसा मिळाल्यावरती रिएक्शन दाखवली. आणि आता आपल्याला ऑक्सिडेशन करायचं प्रायमरी अल्कोहोलचं. कसं करायचं सगळ्यांना माहिती. हा अल्फा कार्बन आहे. या अल्फा कार्बनचा एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे आणि ऑक्सिजनचा एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे. आणि कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये सिंगल बॉन्ड का डबल बॉन्ड, डबल बॉन्ड म्हणजे CH3C. एक हायड्रोजन गेला म्हटल्यावर एक हायड्रोजन उरलाय. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड, C डबल बॉन्ड O. दोन हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर जाऊन आपल्याला अशा पद्धतीने वॉटर मॉलिक्युलही इव्हॉल्व्ह झालेला दिसतोय. पण हायड्रोजन रिमूव्ह झाले ते विसरू नका. प्रायमरी अल्कोहोलकडनं अल्डिहाइडकडे जाताना म्हणजे डिहायड्रोजनेशन रिएक्शन आहे किंवा ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. दोन कार्बन म्हणून इथेन, अल्डिहाइड इज रिप्लेस्ड बाय एल म्हणून नाव इथॅनल. कॉमन नेम सगळ्यांना माहिती ऍसिटाल्डिहाइड. पण ही रिएक्शन या स्टेजला स्टॉप होत नाही. फर्दर ऑक्सिडेशन आपल्याला ऑब्झर्व होतं आणि आपल्याला नेसंट ऑक्सिजन आहेत ते या अल्डिहाइड सोबत रिएक्ट होताना दिसतील. आणि आपल्याला ऍडिशन ऑफ ऑक्सिजन मिळेल. कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड होता अगोदर, तो आता COH बॉन्ड झालाय. म्हणजे कार्बन ऑक्सिजन बरोबर बॉन्ड तयार केलाय. हे फर्दर ऑक्सिडेशनच्या दरम्यान झालंय. आणि अल्डिहाइड पासून आपल्याला याचं नाव, कॉमन नेम सगळ्यांना माहिती आहे, ऍसिटिक ऍसिड. आणि दोन कार्बन म्हणून इथेन इज रिप्लेस्ड बाय OIC ऍसिड म्हणून याचं नाव आहे इथेनॉइक ऍसिड. म्हणजे बघा काय झालंय. प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर आपल्याला अल्डिहाइड मध्ये झालेले दिसलंय बाय ऑक्सिडेशन. पण मी सांगितलं की ही रिएक्शन याच स्टेपला, अल्डिहाइड स्टेपलाच थांबली असं दिसत नाही. तर अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन झालंय. ओके. पण तिथे अल्डिहाइड टू ऍसिड कन्वर्ट होताना हायड्रोजन रिमूव्ह झालाय का? नाही. तर स्ट्रक्चरमध्ये ऑक्सिजनची ऍडिशन आली. म्हणजे सुद्धा एक प्रकारचं ऑक्सिडेशनच आहे. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन स्ट्रक्चरमध्ये झाली कुठल्या मॉलिक्युलच्या, तर आपण त्याला ऑक्सिडेशनच म्हणतो. पण ही रिएक्शन अल्डिहाइड स्टेजला थांबली नाही. ही रिएक्शन ऍसिड स्टेजला जाऊन थांबली. तुमच्या लक्षात येत असेल मी काय म्हणतोय. म्हणजे या रिएक्शनचं एक लिमिटेशन आहे. काय तर दिस रिएक्शन डू नॉट स्टॉप ऍट अल्डिहाइड स्टेज. अल्डिहाइड अंडरगोज फर्दर ऑक्सिडेशन टू फॉर्म ऍसिड. प्लीज नोट दॅट. मग सर आपल्याला जर का अल्डिहाइड पाहिजे असेल, अल्डिहाइडच पाहिजे असेल तर काय करायचं. तर अल्डिहाइडचा बॉइलिंग पॉइंट हा अल्कोहोलच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा कमी. ओके. अल्कोहोलच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा अल्डिहाइडचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे. त्याच्यामुळे आपण डिस्टिलेशन करून, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून आपण अल्डिहाइड अगोदरच रिमूव्ह करू शकतो. पण हे लोअर जर का अल्कोहोल किंवा अल्डिहाइड असतील, म्हणजे कमी कार्बनवाले अल्कोहोल किंवा अल्डिहाइड असतील, तर त्या अल्कोहोल आणि अल्डिहाइडच्या बॉइलिंग पॉइंट्स मध्ये खूप फरक आहे. परत एकदा मी काय सांगतो नीट बघा. जर का मी पहिलं काय सांगितलं की अल्कोहोल टू अल्डिहाइड कन्वर्ट झालं, पण अल्डिहाइड स्टेजला रिएक्शन स्टॉप होत नाही. इमिजिएटली अल्डिहाइड ऑल्सो अंडरगोज ऑक्सिडेशन टू फॉर्म व्हॉट ऍसिड. ओके. म्हणजे अल्कोहोल टू अल्डिहाइड आपल्याला एक्सपेक्टेड होतं, पण अल्डिहाइड सुद्धा रिएक्टिव्ह असल्यामुळे अल्डिहाइड ऑल्सो अंडरगोज ऑक्सिडेशन टू फॉर्म ऍसिड. मग एखाद्याला या प्रोसेसमधनं अल्डिहाइडच पाहिजे असतील
तर त्यांनी काय करायचं, तर त्याच्यावर मी सांगितलं की अल्डिहाइडचे अल्कोहोलपेक्षा बॉइलिंग पॉइंट कमी आहेत. म्हणजे अल्डिहाइडचे बॉइलिंग पॉइंट हे अल्कोहोलच्या बॉइलिंग पॉइंटपेक्षा कमी आहेत. याचा अर्थ काय, हा लवकर वेपराईज होणार आहे याच्यापेक्षा. म्हणजे जर का आपण याच्या बॉइलिंग पॉइंटला रिएक्शन जर का वर्कआउट केली तर, म्हणजे याच्या बॉइलिंग पॉइंटला रिएक्शन वर्कआउट केली तर हा तयार झाल्या वेपराईज होईल. आपण कंडेन्स करून घेणार आणि त्याला सेपरेट करून टाकलं. याच्या बॉइलिंग पॉइंटला हा नाही बाहेर येणार, वेपराईज होणार, कारण याचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. कळलं मी काय बोललो ते? हा. मग त्या केसमध्ये आपल्याला फक्त म्हणजे अल्डिहाइडला तयार केल्या आपण इव्हॅपोरेट करून कंडेन्स केला, डिस्टिलेशनने आपल्याला अल्डिहाइड सेपरेट झालेला मिळाला. कोणापासून? अल्कोहोल पासून. आणि अल्कोहोल रिएक्ट होत होतं, अल्डिहाइड तयार होत होतं आणि अल्डिहाइड सेपरेट पण होत होतं. त्यामुळे रिएक्शन मिक्सचरमध्ये फर्दर ऑक्सिडेशनसाठी अल्डिहाइड अवेलेबलच राहिलं नाही आणि त्यामुळे ऍसिड मिळालाच नाही. पण हे पॉसिबल का झालं, तर अल्कोहोल आणि अल्डिहाइडमध्ये बॉइलिंग पॉइंटमध्ये फरक आहे इथपर्यंत ठीक आहे, पण या दोघांमधला फरक कन्सिडरेबल पाहिजे. जर का दोघांचे बॉइलिंग पॉइंट जवळ असतील तर दोघे इव्हॅपोरेट होतील, मग काय उपयोग आहे त्याचा? कळलं मी काय म्हणतोय ते? म्हणजे नुसता फरक असून चालणार नाही, तर फरक बऱ्यापैकी पाहिजे. तर आपण याच्या बॉइलिंग पॉइंट आणि याचा कमी, त्यामुळे याच्या टेम्परेचरला जर का रिएक्शन घडवली तर इव्हॅपोरेट होऊन बाहेर येईल आणि सेपरेट आउट होईल. ओके, मी काय बोललो कळलंय सगळ्यांना? आता नीट ऐका मी काय बोललो, परत एकदा नीट ऐका. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट जास्त अल्डिहाइड पेक्षा. याच्या बॉइलिंग पॉइंटला रिएक्शन घडवली तर हा इव्हॅपोरेट होईल, कंडेन्स केला आपण किंवा सेपरेट आउटही होईल. त्यामुळं याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये व्हायला संधी मिळणार नाही आणि फर्दर ऑक्सिडेशन अवॉइड होईल. बरोबर? हा. पण हे जे मी बोललो आता, जे मी लॉजिक सांगितलं, हे कोणासाठी शक्य आहे, तर लोअर मेंबरसाठी शक्य आहे, ज्यांच्या अल्कोहोलमध्ये किंवा अल्डिहाइडमध्ये कार्बनची संख्या काय कमी. जेव्हा आपण हायर अल्कोहोलचा विचार करतो त्यावेळेस यांच्या बॉइलिंग पॉइंट मधला जो डिफरन्स आहे तो कमी होत जातो. ओके, त्यामुळं आपण जर का याला वेपराईज करायचा प्रयत्न केला तर अल्कोहोल सुद्धा वेपराईज होऊ शकतो. त्यामुळे हायर प्रायमरी अल्कोहोल पासून हायर अल्डिहाइड, रिस्पेक्टिव्ह हायर अल्डिहाइड सेपरेट करणं तितकं सोपं नाही आणि त्या केसमध्ये फर्दर ऑक्सिडेशन होऊन ऍसिड मिळू शकतं. मग त्याच्यावर उपाय काय? मग ही रिएक्शन अल्डिहाइड स्टेजला थांबवता येईल का? त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या सगळ्याची माहिती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.